गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक माणूस आपल्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत, काहीच नीट सुरू नाही म्हणून आत्महत्या करायला जातो एका निर्जन डोंगरावर. ते एक साधू महाराज त्याला बघतात आणि त्याच्याजवळ जाऊन विचारतात, काय करतोयस? तर तो सांगतो, माझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आहेत. बिझनेस नीट नाही सुरू, बायकोशी पटत नाही, मुलांचं काही नीट नाही सुरू. मी जीव देतोय माझा. तर ते साधू म्हणतात, तू माझ्यासोबत चल. हा विचार करतो, नाहीतरी आपण जीवच देणार होतो, बघूया हे काय सांगतात. हा निघतो त्यांच्यासोबत. चालत जातात, चालत जातात, रेगिस्तान क्रॉस करतात. तर रेगिस्तानमध्ये रात्र होते. तो साधू म्हणतो, आपण रात्री इथे आराम करूया आणि उद्या सकाळी पुन्हा निघू. तो माणूस म्हणतो, ठीक आहे. तिथे एक असा उंटाचा काबिला असतो ज्याच्या घरी हे राहतात. तर तो साधू त्याला म्हणतो की हा माणूस मालक जो आहे हा म्हातारा दिसतोय, तू एक काम कर, मी झोपतो, तू फक्त हे थोडे उंट आहेत त्यातले सगळे उंट झोपल्यानंतर झोप, म्हणजे ह्या माणसाला डिस्टर्ब होणार नाही. तो माणूस म्हणतो ठीक आहे. सकाळ होते. साधू त्या माणसाला विचारतो, काय मग झाली का झोप? तो माणूस म्हणतो, कसली झोप? एक उंट झोपला की दुसरा उठायचा, दुसरा झोपला की तिसरा उठायचा, हे रात्रभर चालू होतं, त्याच्यामुळे मी झोपूच शकलो नाही. तर साधू त्या माणसाला सांगतो, आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमचं असंच असतं, सगळे प्रॉब्लेम संपलाय असं आयुष्यच नसतं कोणाचं. त्याच्यामुळे त्या प्रॉब्लेमवर कधी सोल्युशन शोधायचं असतं, कधी त्याला इग्नोर करायचं असतं, पण आपण चालत राहायचं असतं. प्रॉब्लेम आहेत म्हणून आपण गिव्हअप करायचं नसतं. कसं आहे, आपण खूपदा एखाद्या प्रॉब्लेमवर सोल्युशन नको असतं, जस्ट इग्नोरन्स हवा असतो. तुम्ही त्याला किती गुंजारता, किती ग्लोरिफाय करता, ह्याच्यावर तुमच्या आयुष्याची क्वालिटी ठरत असते. पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे, प्रत्येक वेळेला सोल्युशन मिळेलच असं नाही. पण जर का आपण इग्नोर करून पुढे चालत राहिलो तर आयुष्य जास्ती सोपं आणि जास्ती चांगलं होऊ शकतं. लाईफ इज ब्युटिफुल. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.